नमस्कार. वटपौर्णिमेच्या दिवशीच पतीला अखेरचा निरोप, चिमुकल्या प्रणयचा पप्पाला शेवटचा सॅल्यूट. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिला ही आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळो, हाच पती मला 7 जन्म मिळो अशी इच्छा परमेश्वराकडे व्यक्त करतात. एकीकडे हा सण साजरी होत असताना दुसरीकडे मात्र रेल्वे पोलीस असणारे विकी यांच्या पत्नी दीपालीवर पतीला अखेरचा निरोप देण्याची वेळ आली होती. मुंब्रा रेल्वे स्थानकावर जो अपघात झाला त्या अपघातात एकूण 4 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामध्ये विकी हे एक होते. मंगळवारी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. भिवगाव ते जुमडा गावादरम्यान देशभक्तीपर गीते वाजवीत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अधिकाऱ्यांसह उपस्थितांनी पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पोलीस दलाच्या पथकाने बिगुल फुंकला, तसेच बंदुकीच्या 3 फैरी हवेत उडवून मानवंदना दिली. त्यानंतर विकी यांचा मुलगा प्रणयने पित्याच्या चितेला भडागणी दिला. मुंब्रा येथील रेल्वे अपघातात एकूण 8 प्रवासी रुळांवर आणि 5 प्रवासी लोखलमध्ये पडले होते. रुळांवर पडलेल्यांपैकी 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 9 प्रवासी जखमी आहेत.